मित्रांनो तुम्ही बघू शकता समोर आहे आपला परेलचा राजा. केंद्रवाडीचं 12 गणपती घाट. नमस्कार मित्रांनो, आपला पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या या ब्लॉगमध्ये. माझं नाव विजय म्हात्रे आणि आपण पाहतात ब्लॉगवर यूट्यूब चॅनल. आता आपण आलो आहे मुंबईमध्ये चिंचपोकली स्टेशनवर. इथून आपण जाणार आहे चिंतामणीचं दर्शन करायला, त्यानंतर लालबाग, त्यानंतर परेलचा राजा, नंतर अजून मिळतील ते गणपती बाप्पा करणार आहोत. तो ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा, बघत राहा. खूप मजा येणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये. तर कुठलाही टाईम वेस्ट न करता भेटूया आपण डायरेक्ट चिंचपोकलीच्या चिंतामणीच्या दर्शनासाठी. चला आता चाललेलं आहे चिंचपोकलीच्या चिंतामणीच्या चरण दर्शनासाठी. लाईन गर्दी तर आवश्यक म्हणणे. आता सकाळी आल्यावर सकाळचे गर्दी वाजले ना रे, 8 वाजले. सकाळचे वाजलेले 8. पहिले आले चिंतामणी, आता नंतर जाऊ लालबागला. इथून आलो. ही गल्ली कुठलीच आहे, इथून वरती स्टेशन आहे. मित्रांनो फायनली पोहोचलेल्या बाप्पा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आता 1 मिनिटात आपलं दर्शन होईल. डेकोरेशन पण भारी आहे. मित्रांनो चिंचपोकलीच्या चिंतामणीचं दर्शन करून आता लागलो आहेत लालबागच्या राजाचं दर्शन करायला लाईनीमध्ये. होऊ शकतं इथं मग गर्दी नाही तेवढी. आम्ही इथे मुख दर्शन घेणार कारण की आम्हाला दुसरे गणपती करायचे आहे. ते आपल्याला ब्लॉगमध्ये दिसतीलच. बघा कसा ब्लॉग आहे, एन्जॉय देत. भेटूया पुढे. थोडासा राहिले मित्रांनो, बघू शकता. डेकोरेशन एकदम खूप छान आहे. A few moments later. झाला आता आम्ही चालले आता मुंबईचा राजा म्हणजे गणेशजीच्या दर्शनासाठी. समोर आहे बघू शकता. ब्लॉगमध्ये बाजूला तुम्हाला पाहायला मिळणार आहे. गर्दी आहे पण तेवढी नाही. आता पोहोचत आहे गणेश गलीच्या राजाच्या दर्शनासाठी. इथे 5 दिले. उज्जैनचे आपला उज्जैनच्या थीम केले महाकालेश्वर. बघू शकता तुम्ही, एकदम भारी. इथे पण आहे एकदम भारी केलं एकदम. महाकालेश्वर मंदिर. ते बघू शकता ना, समोर आहे आपला गणेश गलीचा राजा. अजून पुढे जाणार आहे. आपण बघू शकता तुम्हाला गणेश गलीचा राजा म्हणजे मुंबईचा राजा दिसणार आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. समोर आहे आपले
आपलं गणेशगिरीचं दर्शन करून झालं, म्हणजे गणेशगिरीच्या राजाचं दर्शन करून झालेलं आहे. बघू शकतो इथे समोर मकार आहे. आता कंच चालल्यावर आपण राजा तेजूबाई काय आता समोरच आहे एक गणपती लालबागच्या समोर आहे, तो करायला चालला होता म्हणून अजून खूप काही गणपती करायचे आपल्याला, खूप भारी भारी बघायला भेटणार आहे गणपती. Few minutes later. आता मित्रांनो काला चौकीचा भाग बघायला तिथे तिकीट काढायचं आहे. समोर काला चौकीचा महाराज. Few inches later. मित्रांनो आता आलं काला चौकीचा लाडका लंबोदर समोर आहे. सर्व गणपती म्हणजे ना एक जवळच आहेत लाईनीत. आता इथं आहे लालबाग बघत होता, इथं लालबागचा राजा, तिकडे मागे चिंतामणी ना, त्याच्या पुढे गणेश गल्ली, गणेश गल्लीच्या पुढे आपला जो काय नाव म्हटलं रे परेलचा राजा, लाडका नंबोर आणि तेजूकाया आणि गरी रोडचा कैवारी करून आलेला आहे परेलचा राजा. आपली तेजुरीची आणि तीन किल्ले आहे डेकोरेशनमध्ये बघू शकता. इथून एंट्री अशी गणपती आपला खंडोबाच्या अवतारामध्ये आहे आणि जेजुरीची तीन किल्ले तुम्ही बघल्या त्याचे आहे. आता आतमध्ये जाऊन डेकोरेशन बघू गणपतीचं आहे ते बघू. चला भेटूया पुढे. मित्रांनो तुम्ही बघू शकता समोर आहे आपला परेलचा राजा, खूप मोठे मोठा आहे बघा परेलचा राजा. इथं आहे आपला मस्त आहे पण किती मोठा आहे बघा. हे इथे जत्रा भरलेली वाटते. आकाशी पाण्या मस्त चालवले गे ते काय आलो आपण. मूर्ती एकदम खूप मोठी होती व्हिडिओमध्ये तर समजणार नाही किती मोठे आहे म्हणून. समोर समोर एकदम खूप मोठे आहे. आता याच्यानंतर जाणार आहे केतवाडीचा महागणपती का राजा, केतवाडीचं 12 गणपती काय बघायला जाणार आपण. तो सगळ्यात मोठा एक कधी 44 फुटाचा जाणार, 44 फुटाचा सगळ्यात मोठा गणपती मुंबईमधला, तो तुम्हाला भेटणार आहे. कपडे करतात तिथे. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, बघत राहा आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक पण करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब पण करा. 1 hour later. केतवाडीला जातात आपल्याला खूप मजा गणपती पाहायला मिळतात. ते मी तुम्हाला क्लिप टाकेन ब्लॉगमध्ये, तुम्हाला दिसेलच. जेवढे होईल तेवढे दाखवायचा प्रयत्न करेन कारण की खूप सारे इथे गणपती आहेत. तर बघा ब्लॉगमध्ये. अर्ध्या तासाचा प्रवास करून आता आम्ही आलेलो आहे केतवाडीला. मुंबईचा महाराजा पाहायला बघू शकतो तुम्ही बाहेर त्याचे. आता इथे तिकीट वगैरे काय शेवटी तिथे लाईन बघायला जाते. तर पास काढलं तर चौथ्या पास काढले की डायरेक्ट दर्शन आहे. 30 रुपयाचा पास करा जाण्यामध्ये घाई आहे. आता पास काढले आम्ही बघू शकतो आता पास आहे. इथून आता डायरेक्ट दर्शन आम्ही घेतो. तर लाईन लागलेली आहे, लाईन तर तेवढी मोठी आहे पण आम्हाला टाईम नाही सातावरा. एकदा गणपती करून डायरेक्ट आम्हाला तिथे पण गणपती करायचं. तिथे चप्पल वगैरे काढू काही सीन आहे. ओहो बघू शकतो 45 फुटाला. हो हो सगळं अवतार दिल्यात. Thank you.
मित्रांनो, केतवाडीवरून आलो आमच्या घरी. तिथे आमचे 3-4 गणपती बाप्पाचं दर्शन राहिला, कारण की खूप टाईम झालेला होता, म्हणून आम्ही लवकरात लवकर घरी आलो. जेवढे होईल तेवढे मी ब्लॉगमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही पाहिलाच असेल ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असे अजून ब्लॉग पाहण्यासाठी. तर आजच्या या ब्लॉगमध्ये एवढंच. भेटूया तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.